ओके, चला मस्त पैकी स्वराज्य मंडळी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायचंच. ओके, स्वराज्य कोड अकॅडमी मध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत. आता मला एक सांगा, लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं, प्रत्येक जण मला आन्सर करेल. येस, कम ऑन. लास्ट व्हिडिओ मध्ये काय पाहिलं होतं तुम्ही? तर मी असं लिहिलं होतं समथिंग A प्लस B म्हणजे कोण रे? A कोण? A व्हॉट आय से? काय शिकवलं तुम्ही? सबस्ट्रेट. A कोण होता? सबस्ट्रेटला दुसरं नाव काय होतं? रिएक्टंट. बरोबर. B कोण होता? रिएक्टंट. येस, इट गिव्स. C कोण होता रे? आणि D कोण होता? बाय प्रोडक्ट. एक नंबर. म्हणजे रिएक्टंट प्लस रिएजंट इट गिव्स प्रोडक्ट प्लस बाय प्रोडक्ट. आणि एरोवर आपण नेहमी काय लिहितो? कॅटॅलिस्ट. काय लिहितो? कॅटॅलिस्ट. आता बाळांनो तुम्ही मला सांगा, A आणि B एकत्र येऊन C बनतोय ना, म्हणजे A चे बॉन्ड ब्रेक होत असतील, B चे बॉन्ड ब्रेक होत असतील, त्याशिवाय C मध्ये नवीन बॉन्ड तयार होत नाही. साधी गोष्ट आहे. मला सांगा, हे बघा, शेवटी मला सांगा, जर आपल्याला चपाती खायची तर आपण चपातीचं पीठ तर खात नाही. काय करतो आपण? चपातीचं पीठ, पाणी, हे काय, थोडं मीठ, सगळं मिक्स करून त्याची काय बनवतो? कणिक. आणि मग कणकेच्या गोळ्याचं रूपांतर आपण चपातीत करतो. कळतंय का? ओके, डायरेक्ट चपाती आपल्याला खायला मिळणार नाही. मग साधी गोष्ट आहे. तसंच आहे, कुठलाही प्रोडक्ट नवीन तयार डायरेक्ट मिळणार नाही. तुम्ही म्हणाल चहा पाहिजे, अरे चहा बनवावा लागतो ना, मग तसंच आहे. चहा इज द प्रोडक्ट. चहा इज द प्रोडक्ट. आणि पाणी, साखर, चहा पावडर हे काय सगळे रिएक्टर. मग आता मला सांगा, सगळे मिळून चहा बनणार आहे ना, का डायरेक्ट चहा बनतो का? जादू आहे काही नाही. मग एक रिएक्शनचा आता नियम लक्षात ठेवा. उदाहरणार्थ सगळ्यांचं लक्ष आहे का? सगळ्यांनी समोर बघा. एक नियम लक्षात ठेवा. काय रूल? कुठलाही बॉन्ड, रिएक्टंट रिएजंट मधला बॉन्ड ब्रेक झाला नाही तर नवीन बॉन्ड तयार होत नाही. आणि नवीन बॉन्ड कुठे तयार होतो? तर नेहमी लक्षात ठेवा, नवीन बॉन्ड तयार होतो प्रोडक्ट मध्ये. कुठे तयार होतो? प्रोडक्ट. काय तिथं काय लिहिले मी? न्यू बॉन्ड फॉर्मेशन. काय लिहिले? न्यू बॉन्ड फॉर्मेशन. ऑब्विसली न्यू बॉन्ड फॉर्मेशन झाल्याशिवाय प्रोडक्ट मिळणार नाही. बघा, कधी पण येणार आहे. साधे कितीतरी लाईफ मधले एक्झाम्पल आहेत, असे कितीतरी एक्झाम्पल आहेत. तुम्हाला रस्त्याने धावताना कार दिसते मस्त पैकी कार, अरे पण कार बनवली गेली ना, कार नावाचा प्रोडक्ट डायरेक्ट तयार झालाय का? नाही. कळलं का? नाही कळलं? सिमिलरली तसंच आता बघा, न्यू बॉन्ड फॉर्म म्हणलं का? आणि इथं बघा, इथं काय आहे रे? ओल्ड बॉन्ड ब्रेक. OBB. काय? OBB. हबीबी नाही, OBB. काय आहे? OBB. समजलं का? हिंदी गाणे बघा ते हबीबी बोलतो. ठीक आहे, OBB. आपल्याला काय म्हणायचं? आपण OBB. ट्रिक काय तयार झाली तर सांगा? OBB NBF. काय तयार झाली? OBB NBF. ओके, OBB येस. OBB चा फॉर्म काय श्रवण? ओल्ड बॉन्ड ब्रेक. ओल्ड बॉन्ड ब्रेक. आणि NBF चा पियुष? न्यू बॉन्ड फॉर्म. ओके, पाटील सांगा. OBB ओल्ड बॉन्ड ब्रेक, न्यू बॉन्ड फॉर्म. आता डोक्यात आलं का? म्हणजे हे टप्पे बेसिक रिएक्शनचे रूल्स आहेत बरं का. 12वीच्या रिएक्शनला हे शिकवत असणार नाही. तुम्हाला ऑटोमॅटिक कळलं पाहिजे बॉन्ड ब्रेक होणार, बॉन्ड फॉर्म होणार. समजलं का? कारण त्याशिवाय केमिकल रिएक्शन म्हणू शकतच. हेच रिएक्शन मेकॅनिझम. रिएक्शन मेकॅनिझम दुसरं तिसरं काय नाही. यालाच आपण काय म्हणतो? रिएक्शन मेकॅनिझम. करेक्ट वे टू ऑब्टेन द प्रोडक्ट. एक प्रॉपर मार्ग प्रोडक्ट मिळवण्याचा. लक्षात आलं सगळ्यांच्या? एनी डाऊट? एनी डाऊट? जायचं पुढे? नक्की सगळ्यांच्या लक्षात येते गाईज? आता मला सांगा, ओल्ड बॉन्ड ब्रेक करायचा आहे, तर ओल्ड बॉन्ड ब्रेक केल्याशिवाय न्यू बॉन्ड म्हणजे प्रोडक्ट मिळणारच. हे सत्य. आता काय सत्य? या जगात पृथ्वीवर जेवढे सजीव आहेत, जेवढे निर्जीव आहेत, त्यांच्या ज्या काही रिएक्शन्स होतात, बरोबर आहे ना, जे काय होतं त्याच्यात ओल्ड बॉन्ड ब्रेक होतात आणि न्यू बॉन्ड फॉर्म कुठं होतं रे? प्रोडक्ट. कळलं का? म्हणजे जिथं न्यू बॉन्ड तयार होणार आहे तो असणार आहे तुमचा प्रोडक्ट, आणि जो ओल्ड बॉन्ड ब्रेक करणार आहे तो असणार आहे तुमचा सबस्ट्रेट किंवा रिएक्टंट आणि रिएक्टंट. समजलं का? मग आता ह्याच्या बरोबर तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? हा झाला पहिला पॉईंट.
दुसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचा तुम्हाला, ऍसिड 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 बघा ऍसिड. आता ऍसिड आहे, ऍसिड ऍसिड कुणाला म्हणतो रे? आता बघा ऍसिडची डेफिनेशन काय भरपूर आहे, भरपूर डेफिनेशन आहे ऍसिडच्या. बघा आता अरेनियस थेरी, कुठली थेरी? अरेनियस थेरी. एटी म्हणजे काय रे? अरेनियस थेरी. एटी म्हणजे काय? अरेनियस थेरी. दुसरं लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी, लॉरी ब्रॉन्स्टेड थ्योरी. रेट दिसतंय का रे? लॉरी ब्रॉन्स्टेड थ्योरी. ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशन ज्या सायंटिस्ट लोकांनी सांगितल्या त्या सायंटिस्ट लोकांची नावं लिहितो. इज दॅट क्लिअर? ओके. काय रे पहिलं? अरेनियस थ्योरी. दुसरं लॉरी ब्रॉन्स्टेड थ्योरी. तिसरं लुईस थ्योरी. कुठली? बघा, ए फॉर अरेनियस, एल बी फॉर लॉरी ब्रॉन्स्टेड आणि पुढचा एल फॉर लुईस, एल फॉर लुईस. ऐकलत ना बरोबर का? आता ओळीनं आपण जर बघितलं तर अवघड काहीच नाही. बघा त्याच्यामध्ये सिंपल बघा अरेनियस आहे ना, अरेनियस H प्लस देतो, H प्लस देतो, बरोबर आहे का? H प्लस देतो, H प्लस आणि OH मायनस. H प्लस आणि OH मायनस. बघा इथं असं लिहितो, शॉर्ट मध्ये लिहितो, शॉर्ट H प्लस आणि OH मायनस. दोनच गोष्टी डोक्यात ठेवायच्या. ट्रिक आहे त्या, कन्सेप्ट शिकवत असताना राहतात. कळलं का? अरेनियस थेरी मध्ये त्यांनी काय सांगितलं? H प्लस म्हणजे ऍसिड, OH मायनस म्हणजे बेस. ओके. H प्लस म्हणजे ऍसिड, OH मायनस म्हणजे बेस. बघा ऍसिड बेस इथं लक्षात घ्या, इथं मी लिहितो ऍसिड आणि बेस, ऍसिड बेस. मग अरेनियसने ऍसिड बेसची डेफिनेशन वेगळी सांगितली, लॉरी ब्रॉन्स्टेडने वेगळी सांगितली आणि लुईसनं वेगळी सांगितली. समजलं का? आता बघा H प्लस म्हणलं की तुम्ही काय म्हणणार? ऍसिड. आणि OH मायनस म्हणलं की तुम्ही काय म्हणणार? बेस. काय म्हणणार? बेस. डोक्यात आलं ना? आता इथं लॉरी ब्रॉन्स्टेडने काय सांगितलं? H प्लस देतो आणि H प्लस घेतो, H प्लस देतो आणि H प्लस घेतो. बघा लॉरी ब्रॉन्स्टेड काय म्हणला? H प्लस देतो तो ऍसिड, H प्लस देतो तो आणि H प्लस घेतो तो बेस. आलं का लक्षात? आणि ह्याला काय सांगितलं तिसऱ्याने माहितीये का? इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट, इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतो तो ऍसिड आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनर देतो तो बेस. सोपं आहे का नाही? ऍसिड बेस कळलं का? असं काय नक्की कळलं का? सांगा. अरेनियस मध्ये काय सांगितलं? अरेनियसला H प्लस म्हणजे H प्लस प्रेझेंट असला की ऍसिड, OH मायनस प्रेझेंट असला की बेस. संपला विषय. बर, ऍसिड आणि बेसची डेफिनेशन लॉरी ब्रॉन्स्टेडने काय सांगितली? H प्लस दिला देतो, H प्लस जो देतो तो ऍसिड आणि H प्लस जो घेतो तो बेस. कळलं का? H प्लस जो घेतो तो बेस. हे कोणी सांगितलं? लॉरी ब्रॉन्स्टेड. लॉरी ब्रॉन्स्टेड. ओके. आणि लुईसनं काय झालं? लुईसनं इलेक्ट्रॉन पेअर माहितच ना, इलेक्ट्रॉन पेअर आपण असं दाखवतो का नाही माहित? लोन पेअर शिकवलं ना. इलेक्ट्रॉन पेअर देतो आणि इलेक्ट्रॉन पेअर घेतो. इलेक्ट्रॉन पेअर घेतो म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट कर, इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट कर म्हणजे लुईस ऍसिड. आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनर, डोनर म्हणजे दिलेला देणारा बेस. कळलं का? बेस. म्हणून आपण नेहमी तुम्हाला तिसरा पॉइंट मी असं शिकवलाय, अतिशय महत्वाचं. तिसरा पॉइंट हा आहे रिएक्शनचे रिएजंट. रिएक्शनचे रिएजंट दोन आहेत. एक आहे E प्लस आणि दुसरा आहे NU मायनस. E प्लस ला आपण म्हणतो इलेक्ट्रोफाइल. काय म्हणतो रे? इलेक्ट्रोफाइल. स्पेलिंग नीट बघा, ELECTROPHILE, इलेक्ट्रोफाइल. आणि ह्याला काय म्हणायचं रे? न्यूक्लिओफाइल. काय म्हणायचं? न्यूक्लिओफाइल. नीट लक्ष द्या. इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. इलेक्ट्रोफाइलचा सिंबल कसा काढलाय रे? E प्लस. कसा काढलाय इलेक्ट्रोफाइलचा सिंबल? E प्लस. कसा काढलाय? E प्लस. आता हा E प्लस आहे सिंबल, E प्लस. E प्लस सिंबलचं नाव काय रे? इलेक्ट्रोफाइल. मायनस बघा प्लस वाला इलेक्ट्रोफाइल. म्हणजे इथून पुढे बघा आलं का? प्लस वाला काय असणार? किती रिएक्शन रिएजंट आहे तुमचे? टोटल रिएक्शन रिएजंट किती आहेत? 2. एक इलेक्ट्रोफाइल तर दुसरा
न्यूक्लिओफाइल. एक इलेक्ट्रोफाइल तर दुसरा न्यूक्लिओफाइल. नीट बघा, हे काढायचे ऍसिड बेस कोण आहे त्याचे ओळखायचे. त्यासाठी रिएक्शन रिएजंट शिकवतोय. किती रिएक्शन रिएजंट आहेत? 2. E प्लस म्हणजे कोण? इलेक्ट्रोफाइल. Nu मायनस म्हणजे कोण? न्यूक्लिओफाइल. समजलं सगळ्यांना? आता बघा, मग हा इलेक्ट्रोफाइल कसा ओळखायचा? पॉझिटिव्हली चार्ज आहे तो. पॉझिटिव्ह चार्ज आला की काय म्हणणार? बोला. हा दिसतोय का पॉझिटिव्ह चार्ज? दिसला का? पॉझिटिव्ह चार्ज वाला. आणि निगेटिव्ह चार्ज वाला इथं दिसतोय का? म्हणजे निगेटिव्ह चार्ज वाला काय? न्यूक्लिओफाइल. पॉझिटिव्ह चार्ज वाला काय रे? इलेक्ट्रोफाइल. बरोबर आहे का? ओके. आता बाळांनो लक्षात ठेवा, मी काय सांगतो बघा, किती सोपं असतं बघा. या 2-3 गोष्टींवरच आपण आता बघू. E प्लस आणि Nu मायनस. आता तुम्ही मला सांगा फक्त काय शिकवतोय बघा, किती सोपं आहे. आता लक्ष द्या समोर. E प्लस वाला कोण आहे रे? दिसतोय का? E प्लस वाला कोण आहे? हा मोठ्या आवाजात इलेक्ट्रोफाइल. एक नंबर. आणि Nu मायनस वाला कोण आहे रे? न्यूक्लिओफाइल. आता इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल मध्ये बघा, मी काय म्हणते बघा, ग आ ई. बघा घे. काय ट्रिक दिली मी? आर्यन, ग आ ई घे. ग फॉर गरज, ग फॉर गरज, अ फॉर आ फॉर आहे, ई फॉर इलेक्ट्रॉन आणि घे फॉर घेण्याची. म्हणजे आता लक्षात ठेवा, जिथं जिथं पॉझिटिव्ह चार्ज येईल, जिथं जिथं पॉझिटिव्ह चार्ज येईल त्याला गरज कशाची असणार आहे? आणि पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो हे लक्षात ठेवा. इकडे बघा, पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनचा काय करावा लागतो तेव्हा येतो? एक नंबर. काय केला? लॉस. आणि निगेटिव्ह चार्ज कधी येतो? जेव्हा इलेक्ट्रॉनचा हे तुम्ही 11च्या सुरुवातीला शिकलाय का नाही शिकला? मग ही कन्सेप्ट डिफरंट आहे. आता लॉस करून झाल्यावर चार्ज कुठला आलाय? पॉझिटिव्ह. गेन केल्यामुळे चार्ज कुठला आलाय? आता त्यांची गरज काय ती शोधायची. काय गरज आहे याला? गरज आहे इलेक्ट्रॉन. गरज आहे इलेक्ट्रॉन. आता मला सांगा, कोण सांगते? ग आ ई. लवकर. अरे किती क्विक बोललं पाहिजे माकडांचं. इकडं घेण्याचं नाही, इकडं. अरे लेका भोंगाड्यांनो, तुम्हाला काय कळतं का? मी काय एवढा जीव तोडतोय, रक्ताचं पाणी करतोय, कळतंय का? म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळलं पाहिजे. केमिस्ट्री मध्ये जर ट्रिक्स लावल्या आणि जर भारी शिकवलं तर तुम्हाला एका मिनिटात पुढची कॉन्सेप्ट सांगता येते. आणि तुम्हाला तेच येईना का रे? हा संपलेले आयडियाज कुठले? कळतंय का मी काय म्हणतोय? जर मला सांगा कुठला चार्ज आहे हा? दिस इज कुठला चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इलेक्ट्रॉनचा काय केलाय म्हणून पॉझिटिव्ह चार्ज आलाय? संपला विषय. आता त्याची गरज बघायची. यू नाही पॉझिटिव्ह आलाय ना, आता त्याची गरज काय असणार? जे लॉस केले ते परत. कळतंय का रे बुद्धी? मग मला असं म्हणायचंय, बुद्धी आहे हे बुद्धी, मला असं म्हणायचंय की पॉझिटिव्ह चार्जला गरज कशाची असते? ऑलवेज. बुद्धी नंद्यात सायलेन्सर का टाकलाय का? नाही ना. माझा आवाज एकट्याचा मोठा येतोय. हा मग जर निगेटिव्ह साइन आलं न्यूक्लिओफाइल वालं तर त्याला गरज कशी असणार? इलेक्ट्रॉन. थँक्यू सो मच. अख्खी 12वी ह्या 2 छोट्याशा कन्सेप्ट. अख्खी 12वी. कळलं का? हा तर व्हिडिओ जरूर शेअर करा. कळलं का? कळू देत पोरांना की हे माहित नसतं. ओके. आता मला सांगा, इलेक्ट्रॉन देण्याची इलेक्ट्रॉन घेण्याची गरज आहे. मग बाळांनो साधी सोपी गोष्ट, इलेक्ट्रॉन घेण्याची गरज असते. इंग्लिश मध्ये कन्वर्ट करा फक्त. इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर. बरोबर आहे का? इंग्लिश मध्ये ह्याला कन्वर्ट करा. इलेक्ट्रॉन पेअर डोनर. इलेक्ट्रॉन पेअर डोनर. आता बाळांनो साधी गोष्ट आहे, याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा. E फॉर इलेक्ट्रॉन, P फॉर पेअर, A फॉर एक्सेप्टर. काय तयार झालं? EPA. काय तयार झालं? EPA. चला याला बाळांनो आता शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा. E फॉर इलेक्ट्रॉन, P फॉर पेअर, D फॉर डोनर. इलेक्ट्रॉन पेअर डोनर. आता जर मी तुम्हाला म्हणलं व्हॉट इज EPA, तर असं नाही म्हणायचं इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर. व्हॉट इज EPA? इलेक्ट्रोफाइल इज EPA. व्हॉट इज EPD?
न्यूक्लियोफाइल इज ईपीडी. अंडरस्टँड? ईपीडी कोण आहे तुमचा? ईपीडी कोण आहे? ईपीडी कोण आहे? ईपीडी का मूर्खागत इलेक्ट्रोफाइल म्हणला आधी? म्हणणाऱ्यांचं बुद्धी काय गंजली आहे का? वेडात मराठे वीर दौडले. अरे किती वीर दौडले? लाजा वाटतात का? महाराष्ट्रात राहताय, महाराष्ट्रात राहताय तुम्ही. वेडात मराठे वीर दौडले 7. मग वीर 7 दौडले, त्यांनी किती जणांच्या फौजा कापल्या? नेसरी कुपे खिंडीत 7 वीर. प्रतापराव गुजर, कुडतोजी नाव होतं त्यांचं. त्यांना प्रताप हा म्हणजे एक हे शूरतेचं प्रतीक म्हणून त्यांना महाराजांनी एक पदवी दिली होती त्या नावाची, प्रतापराव. तुम्ही प्रताप करताय, मोठ्या मोठ्या लढाया गाजवताय, तुमची तलवार गाजवताय तुम्ही, म्हणून त्यांना प्रतापराव नाव दिलं होतं. अशा प्रतापरावांना महाराजांनी कलिता लिहिला की तुम्ही ज्या बेलोल खानाला माघारी जीवदान देऊन दिले ना, ते परत स्वराज्य चालून आल्यावर काय करणार? मग आम्हाला तोंड दाखवू नका, जा परत माघारी. परत माघारी जा, त्या बेलोल्याचा पराभव करूनच या. मग रागाच्या भरात आपल्या प्रतापराव गुजरांनी म्हणजेच कुडतोजी गुजरांनी, सरसेनापती होते तेव्हा, ते 7 जण घेऊन गेले आणि तुंबळ मोठी हाणामारी, लढाई, कापाकापी सगळं झालं. आणि मग ह्याच्यामध्ये तिथं वीरगतीला प्राप्त झाले ते. म्हणजे 7 जणांची ताकद किती होती कळलं का? म्हणून आपण काय म्हणतो आजही, अख्खा महाराष्ट्र म्हणतो, वेडात मराठे वीर दौडले 7. कळलं का? वीर दौडले 7. मग ते काय त्याग असेल, काय बुद्धी असेल, काय ती पराक्रम, काय भावना असेल स्वतःच्या स्वराज्याबद्दल. मग तुम्हाला आता स्वराज्य नाही निर्माण करायचं, तुम्हाला आता फक्त आईबापाचं कर्तव्य पार पाडायचं, चांगला अभ्यास करायचा, फक्त तेवढंच करायचं. मग एवढं तुम्हाला शिकवलं लक्षात राहू शकत नाही का? ईपीडी कोणासाठी म्हणलंय मी? कोणासाठी? आणि ईपीए कोण आहे? इलेक्ट्रोफाइल कसा असतो? पॉझिटिव्हली चार्ज का निगेटिव्हली चार्ज? न्यूक्लियोफाइल कसा असतो? संप्रवाही चार्ज. इथं काय राहतं? या ट्रिक्स आहेत. आता ह्याचा नको का अभ्यास रोज करायचा? तुम्ही आज शिकवलं, महिना बघतच नाही, लेक्चरला आलो परत ओरडा येते. या तुमच्या सगळ्यांच्या चूक आहेत, लक्षात. समजलं का? तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या नोट्स स्वतःच्या बनवू शकता. अंडरस्टँड? सवय लावा स्वतःच्या नोट्स बनवणे, व्हिडिओ बघत घरी जाऊन. कळलं का? ओके. आता मला एक सांगा, हे झाले रिएक्शन रिएजंट. किती रिएक्शन रिएजंट झाले? किती? 2. किती शिकवले? एक इलेक्ट्रोफाइल तर दुसरा इलेक्ट्रोफाइलला ग आ ई दे. न्यूक्लियोफाइलला ग आ ई घे म्हणा की, घे महाराज घे म्हणा की. अरे बिना शिंडीच्या नारळांनो, अरे उंडग्यांनो, मी एकदा शिकवलं तर तुम्ही माझ्या मागे चुकीची री का ओढताय? तुम्हाला कळतंय का? चला, इलेक्ट्रोफाइल गरज आहे इलेक्ट्रॉन घेण्याची. भुकेलेला असतो इलेक्ट्रॉनची भूक असते, भूक. कळलं काय? दोबरम्यानो, भूक असते, भूक. कळतंय का? गाडी कशी लक्षात राहतात रे तेवढं? हे का लक्षात राहत नसेल तुमच्या? चला सांगा मला, इलेक्ट्रोफाइल ग, न्यूक्लियोफाइल संपला विषय. गरज आहे इलेक्ट्रॉन घेण्याची. घेण्याच्या इंग्लिश मध्ये काय म्हणणार? ईपीए, इलेक्ट्रॉन पेअर. आणि ईपीडी म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर. रिएक्शन रिएजंट किती आहेत? कुठले कुठले? मोठ्या आवाजात सांगितलं तर आनंद होईल मला. नुसताच व्हिडिओ बघतो सांगा माझ्याकडं. वेडी जत्रा सांगा लवकर. चलो, इलेक्ट्रोफाइल आणि व्हेरी नाईस. इलेक्ट्रोफाइलला गरज असते इलेक्ट्रॉन न्यूक्लियोफाइलला गरज असते इलेक्ट्रॉन देण्याची. रिएक्शन रिएजंट 2 आहेत. एक
ग आई घे, दुसरा ग आई आई घे, आई दे नाही, घरी जाऊन तेच करता, आई घे, आई दे, दप्तर घे, टाक कुठं टाकायचं तिथं, हा जेवाय दे, तेवढंच येतं आपल्याला, कळलं का निर्लज्जांनो? चुका करायच्या आणि थोडं बारीक करून ऍक्टिंग करायची, मी चुकलं मला माफ करा, यावं करा त्यावं, काही नसतं, तुमची फक्त आणि फक्त ऍक्टिंग असती आणि धीरज सावंत चांगला ओळखतो त्या ऍक्टिंग, अंडरस्टँड? अभ्यास करायचा, कळलं का? चला रिएक्शन एजंट दोन आहेत, इलेक्ट्रोफाइल न्यूक्लिओफाइल, ग आई घे, घे कुठं, अरे घे दुसरा ग आई आणि ग आई, ओके बाळांनो? येस. आता मला सांगा कोण डोकं लावते रे? ईपीए मीन्स म्हणजे ईपीडी मीन्स कोण डोकं लावते? पटकन सांगायचं, चला. एका सेकंदाचं उत्तर होतं. तुम्ही राव एवढा वेळ घेतला, काय उपयोग? बघू कोण हुशार आहे. येस, कम ऑन, चला लवकर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. बघा कमेंट बॉक्स मध्ये लिहा, चला करा टाईप कमेंट बॉक्स मध्ये. हा, ईपीए मीन्स वाजवू का तुम्हाला दोन दोन चार चार चांगल्या मस्त पैकी सोसासाठी चुका? अरे मला लॉंग फॉर्म नकोय, डोकं लावा डोकं मूर्खांनो. इथं बघा, इथं बघा ईपीए आणि ईपीडी. ईपीए म्हणजे लुईस ऍसिड, जो इलेक्ट्रॉन पेअरला काय करतो? एक्सेप्ट. तो काय असतो? आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणणार, आता सर कमेंट मध्ये लिहू का ह्याचं? मी नाही विचारणार आता नका करू कमेंट, आता उत्तर पण देऊ नका. आता काय बारीक पडत, ह्याला लुईस ऍसिड म्हणतो तर ह्याला वाटलं तुम्हाला? तर मी तुला जिथं ताण लागत नाही तीच उत्तर तुम्ही द्या. मूर्खांनो, मी काय शिकवलं होतं का नाही? मी डेफिनेशन शिकवलं होतं ना? तुमच्या डोक्यात पाहिजे होतं का नाही? इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करणारा शेवटी काय होतो? लुईस ऍसिड. आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारा कोण आहे? लुईस बेस. आता मी नेक्स्ट लेक्चरला फटकावणार, लक्षात ठेवायचं. जर नाही आलं तर, कळलं का? नक्की कळलं का? नानावडे सरकार पाटील लक्ष असणार आहे माझं. काय श्रवण, कळलं का? समजतंय का? इजाज विचारणार मी सगळ्यांना, कळतंय का आर्यन? हा, आता चला श्रवण सांग, इलेक्ट्रोफाइल कोण आहे रे? आन्सर असं केला पाहिजे, सर इलेक्ट्रोफाइल हा लुईस आणि न्यूक्लिओफाइल आता नका तू आन्सर. न्यूक्लिओफाइल हा कोण आहे? लुईस बेस. लुईस बेस. बघा हा लुईस कोण आहे? समजला का? म्हणजे आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रोफाइल हा तुमचा लुईस ऍसिडच असला आणि न्यूक्लिओफाइल हा तुमचा लुईस बेसच असला. कुठला चार्ज आहे न्यूक्लिओफाइलचा? नेगेटिव्ह. कुठला चार्ज? इलेक्ट्रोफाइलचा पॉझिटिव्ह. रिएक्शन एजंट कळले दोन. आता मला सांगा, एक देणार तर दुसरा मला सांगा. इलेक्ट्रोफाइल बघा, इथं इलेक्ट्रोफाइलला समजा मी ए मानलं. काय मानलं? ए कोण आहे तुमचा? ए इज इलेक्ट्रोफाइल आणि बी इज, बोला की रे, न्यूक्लिओफाइल. आता मला सांगा बाळांनो, जर मी ए ला न्यूक्लिओफाइल मानले, बघा ए प्लस बी केलं मी, आता ए प्लस बी. आता तुम्ही मला सांगा बी ला काय होतं? बघा बरं, इथं इलेक्ट्रॉन बी काय? इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे ना. बी कोण आहे? बी कोण आहे तुमचा? ईपीडी आहे ना. अरे बी कोण आहे? इलेक्ट्रॉन पेअर डोनर म्हणजेच लुईस बेस. म्हणजे हा झाला तुमचा लुईस बेस. कळलं ना? एलबी कळलं का? काय एलबी? लुईस बेस. म्हणजे आता लक्षात ठेवा, इथनं पुढे आपले लाल बहादूर शास्त्री कोण असणार? आपले इथनं पुढे लुईस बेस. लाल बहादूर शास्त्री लुईस बेस. हु इज लाल बहादूर शास्त्री? लुईस बेस. हु इज लाल बहादूर शास्त्री? लुईस बेस. लुईस बेस हा काय? आपले लाल बहादूर शास्त्री. आणि हे कोण झाले? लुईस ऍसिड. कोण झाले? लुईस ऍसिड. हे कोण झाले? लुईस ऍसिड. लक्ष्मणराव आपटे काय झाले? लुईस ऍसिड. लक्ष्मणराव आपटे कोणच नाही, मी सांगतो, ठीक आहे. लाल बहादूर शास्त्री म्हटलं की डोक्यात लक्ष्मणराव आपटे आलेच पाहिजे. बहादूर, बरोबर की नाही? बहादूर आणि इकडं आपटे. लाल बहादूर शास्त्री लुईस
बेस आणि लक्ष्मणराव आपटे लुईस ऍसिड. लुईस ऍसिड म्हणजे काय रे मुलांनो? इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट. त्यांचं कामच काय? ऍक्सेप्ट करणं. मग तुम्ही मला सांगा हा प्लस असणार, हा काय असणार? प्लस. आता मला सांगा पोरांनो किती सिंपल आहे. त्या लुईस बेसची गरज काय आहे? ग आ ई दे. बरोबर आहे का? बघा गरज द्यायचीच आहे का? आणि याची काय गरज सांगा? ग आ ई दे. कळलं का? मग आता लुईस बेस इलेक्ट्रॉन देणार कुणाला? लुईस ऍसिड. झाला का याच्यात बॉन्ड फॉर्म? झाला की बॉन्ड फॉर्म? बघा बरं कसा बॉन्ड फॉर्म झाला. बी न दिले ना ए सिंगल बॉन्ड बी. आता इलेक्ट्रॉन दिसतंय का कुठे तुम्हाला? दिसलं का इलेक्ट्रॉन? आहे बघा दिसलं का बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन? ए वाले इलेक्ट्रॉन दिले. कळलं का? आणि तिथं बॉन्ड तयार झाला. झाला नवीन बॉन्ड. त्याला म्हणायचं न्यू बॉन्ड फॉर्मेशन. काय म्हणायचं? न्यू बॉन्ड फॉर्मेशन. कळलं का? न्यू बॉन्ड फॉर्मेशन कसं होणार? पण त्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे? ओल्ड बॉन्ड पाहिजे. ब्रेक करायला ओल्ड बॉन्ड पाहिजे. समजलं का सगळ्यांना? एनी डाऊट? नक्की डोक्यात फिक्स पुसलंय. याचा अभ्यास रोज 5-10 मिनिटं रोज पाटी पेन्सिल घेऊन लिहून काढायचं रोज. कळलं का? म्हणजे त्याची रिव्हिजन होते प्रॉपर. इज दॅट क्लियर? समजलं का? चलो बच्चा पार्टी आज के वीडियो तक इतना ही. आपला नेहमीचा आणि सगळ्यांच्या आवडतीचा नावडतीचा काय म्हणायचं ते म्हणा, पण स्वराज्य गोटा अकॅडमीला लाईक सबस्क्राईब शेअर तुम्ही पण करा रे. क्लासरूम मध्ये म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही पण करा.